अरे तात्या व्हायला निघाला. अरे ही कोण? ही उलट मलाच विचारतोय. हो खरंच सांगतोय तात्या तुम्हाला, मी ह्यांना ओळखत नाही. मग हिला तरी माहित आहे ना तू कोण आहेस तो? मी यांना कधी पाहिलेलं सुद्धा नाही, मग ओळख कशी असणार? आज तो आमचा सुशील भैया म्हणजे केळीवाला, भाजीवाला, भेलपुरीवाला भैया नव्हे, सुशील भैया. मी त्याला प्रेमाने सुशील भैया म्हणतो. पण ह्या इथं कधी आल्या? अरे सकाळी जवळजवळ 2 तास झाले यांना आमच्या घरात येऊन. 2 तास? मग मला कशा दिसल्या नाही त्या? अरे तुला कशी दिसणार? तू स्वयंपाक घरात गेलास त्यावेळी ती बेडरूम मध्ये होती आणि ती बेडरूम मध्ये गेली त्यावेळी तू स्वयंपाक करत होतास. तुला कशी भेटणार? बरं, नाव काय हो तुमचं? माझं नाव कुंदा. कुंदा? कुंदा कुंदा म्हणजे मगाशी तो जीवन कुंभोजकर तुम्हाला तो शोधायला नाही ना आले ना? मला मग तो जेव्हा शोधायला आलेला तेव्हा तुम्ही बाहेर का नाही आला? मला त्याची भीती वाटते हो. मग हा प्रकार तरी काय आहे? कहून तुम्ही त्या जीवनला का बरं घाबरताय? काय सांगू मी तुम्हाला, ती माझी एक दुर्दैवी कहाणी आहे. अहो पण तो तर सांगत होता की कुंदा माझी मानलेली बहीण आहे म्हणून, आणि निराधार होती म्हणून आईनं आश्रय दिला, लहानाची मोठी झाली आमच्याच घरात, आणि काहीतरी लग्नाचा विषय काढला म्हणून पळून गेली म्हणून. नाही, हे सगळं खोटं आहे. अहो मग खरं तरी काय आहे तुमच्या बाबतीत? माझ्यावर विश्वास ठेवा. जीवने तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे. तो त्याच्या कपटी डावाला बळी पडण्यासाठी फिरतो आहे. तरी त्याच्या थोबडावरून दिसतोय तो 420. बरं कुंदाबाई, जे काही घडलंय ते तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा, म्हणजे आपण हा पेच प्रसंग सोडवूया. नाही, आता हा पेच कुणीही सोडू शकत नाही. यातून सुटण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्महत्या. माझ्या मरण्यानंच आता या कहाणीवर पडदा पडणार. मुली अशी बावरून जाऊ नकोस. अगं घाबरू नकोस. तुझ्याबद्दल माझा गैरसमज झाला होता. मला वाटलं या आमच्या सुशीलच्यात काहीतरी लफड आहे. नाहीतरी आमच्या तात्यांना सगळीकडे लफडी दिसतात. तू बघच गाढवा. तुला काय कळतं यातलं? आता येऊ देतो जीवन, त्याच्या कमरेवर लाथच घालून देतो त्याला. त्याची सक्त नजर असायची माझ्या. शिवाय त्याचे ते साथीदार वृद्ध मावाले मित्र देखील असायचे त्याच्या बरोबर. अहो पण तुम्ही जीवनला न सांगता त्याचं घर का बरं सोडलं? नाही बघ, ती दुसरं काय, मी अगदी निराधार होते. ना आई वडिलांचा पत्ता, ना कुणी सगळ्या सोरायचं. लहानपणीचं मला काहीच आठवत नाही. कुणी वाढविली मला, कोण होते मी, कुठे होते मी, मला काहीच आठवत नाही. समजू लागलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी एक रस्त्यावर भीक मागणारी निराधार मुलगी होते. जीवनच्या आईला मुलगी नव्हती. जीवन हा एकटाच मुलगा तिला. मी निराधार आहे हे तिला पाहिलं आणि ती मला आपल्या घरी घेऊन आली. तिथंच मी जवळजवळ 15 वर्ष लहानाची मोठी झाली. जीवनचे वडील जीवनच्या लहानपणीच वारले असे म्हणतात. आई होती तोपर्यंत जीवन अगदी पाठच्या बहिणीसारखं माया करायचा माझ्या. गेल्याच वर्षी जीवनची आई गेली आणि माझी दुर्दैवी कहाणीला सुरुवात झाली. जीवनला जीव व्यसना लागली. व्यसनाबरोबर व्यसनी मित्रांचा भुळका त्याच्या भोवती जमू लागला. अगो पण त्या व्यसनाचा तुला काय त्रास झाला काय? मला त्रास होऊ लागला. त्या मवाल्यांची नजर माझ्यावर पडली. दारूच्या धुंदीत जीवाने त्याला सांगितलं की कुंदा माझी बहीण नसून ती आश्रित आहे. हे ऐकून त्या गुंडाने जीवनला एक नवा मार्ग दाखवला. नवा मार्ग म्हणजे तुमच्या लग्नाचा? नाही, मला विकण्याचा. त्या
गुंडाने जीवनला सांगितलं की नाहीतरी ही तुझी आश्रितच आहे, किती दिवस तू पोचणार आहेस ना, शिवाय हिचं लग्न करायचं म्हणजे लाखभर रुपये तरी पाहिजे. तेव्हा तेव्हा तू एवढे पैसे कुठून आणला? तेव्हा हिलाच विकून टाकूया आपण 50,000 रुपयाला. अगं विकून टाकूया म्हणाले खरे, कोण कोण विकत घेणार होतं तुला? कुंटण खाण्याची मालकी. म्हणूनच 2 दिवसांपूर्वी मला खोटं सांगू चिरत साडी आणण्यासाठी पण घेऊन गेला. पुढील संकटांची मला काहीच कल्पना नव्हती. टॅक्सीने मला तो कुलाब्याला घेऊन गेला. तिथं त्याचे ते साथीदार कुंड मावाले मित्र सुद्धा होते. मी मालकीन समोर येताच आणि तिथलं वातावरण पाहताच मला पुढील प्रसंगाची विसरची कल्पना आली. तुटण्याच्या निमित्ताला मी घराबाहेर पडले आणि धावत मी रस्त्यावर पोहोचले. मिळेल ती बस पकडली. 2 दिवस रस्त्याच्या कडेला बिल्डिंगच्या जिन्याच्या कोपऱ्यात मी लपून छपून उपाशी राहून रात्र जागली. पण आज जीवनच्या एका मित्रानं मला पाहिलं. त्याला पाहताच मी सैरा वैरा पळत सुटले. तो माझा पाठलाग करू लागला. शेवटी त्याची नजर चुकून मी तुमच्या घरात लपले. आज तरी वाचले मी त्याच्या नाहीतर त्या बदमाशाने माझा बाजार मांडून पैशाच्या बाजारात मला दिसला असता. ऐकलीत ना माझी दुर्दैवी कहाणी. 2 तास मला इथं आश्रय दिल्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. येते मी. अहो पण आता कुठे जाणार तुम्ही? निश्चित काय सांगावे तुम्हाला, पण आता इथून बाहेर पडणंच योग्य आहे. नाहीतर ती गुंड उद्या तुम्हाला सुद्धा त्रास देतील. यापुढे आता एकच मार्ग दिसतो. कुठेतरी दूर दूर निघून जायचं आणि खायचं कपाळ. येते मी. थांब पोरी, इकडे माझं ऐकशील का? आता आणखी काय सांगणार तुम्ही मला? मी यापुढे तुला माया लावणार, माझी सून म्हणून. मग राहणार ना सुमितो? हो, माझी सून म्हणून आणि माझ्या सुशीलची पत्नी म्हणून. अहो पण तात्या, तुम्ही हा निर्णय मला न विचारता तुझी संमती न घेता मी घेतलाय हा निर्णय. त्या गुंड्यांचं आव्हान स्वीकारलं मी. एक कवळी कळी फुलण्यापूर्वीच माझी मोल होते, ती मी अशी होऊ देणार नाही. सुशील, फक्त तुला होकार हवाय माझा. आई वडिलांचा पत्ता तर सगळ्या सोडला. इथं रस्त्यावर भीक मागणारी पण माणूसच आहेस ना? झालं तर मग मी तर या जगात 2च जाती मानतो, एक पुरुष आणि दुसरी स्त्री. सुशील, ही मुलगी सून म्हणून मला पसंत आहे. तुला आश्चर्य वाटेलच माझ्या या जगा वेगळ्या निर्णयाचा, पण तरी सुद्धा मी हे आव्हान स्वीकारणार. तेव्हा तुझं मत काय आहे ती यावेळी सांग, कारण मग पुढे विचार करायला मी मोकळा. अहो पण तात्या, आताच कसं सांगू मी तुम्हाला? आणि उद्या जग काय म्हणेल आपल्याला? जगाचा विचार करणारा मी नाही आणि तू सुद्धा करू नये, कारण हे जग एक बाजार आहे. या बाजाराच्या भावात कोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात, पण प्रामाणिक माणसांची द्राक्षे करवंदाच्या दराने सुद्धा खपत नाही. तेव्हा फक्त तुझा होकार हवाय मला. तुला जर तसं बोलायला जमत नसेल तर तसं सांग, मला राग येणार नाही. चल बोल, काय ते होकार दे.
नाही तात्या हा अविचार होईल. माझ्या आवाजीसाठी तुमच्यासारख्या सच्चा माणसाचं आयुष्य तुम्ही देखील करू नका. त्याचा विचार आम्ही केलाय. सुशील तू तात्या अहो आई वडिलांनंतर लहानाचं मोठा तुम्हीच तर केलाय मला. शिक्षण दिलं, लहानाचा मोठा केला, माझ्यासाठी स्वतःचा देह अगदी चंदनाप्रमाणे झिजवला. मग तात्या तुमची एवढी इच्छा मी पूर्ण करू शकणार नाही का? नाहीतरी तुमचा जिद्दी स्वभाव माहीतच आहे मला. तात्या मी हिच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. तात्या नाही सुशील, तुला हिच्यासोबत लग्न करता येणार नाही. बरा अरे पण का? हे मी तुला सांगणार नाही, पण तुला हिच्यासोबत लग्न करता येणार नाही. तू एक माझा जीवलग मित्र आहेस म्हणून मी तुला सांगतो, तू हिच्याबरोबर लग्न करून सुखी होणार नाही. अरे ते पुढचं पुढे बघता येईल, नाहीतरी भवितव्याच्या गोष्टी कधी कळतायत का कोणाला? अरे हिचं भविष्य मीच घडवलंय आणि पुढे घडवणे मीच. तेव्हा तेव्हा काय काय ते स्पष्ट बोल. अरे आणखी काय स्पष्ट बोलणार? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तू हिच्याबरोबर लग्न करू नकोस. आणि केलंच तर मग आजपासून तुझी माझी दोस्ती संपली समज. आजपासून तू आणि मी दुश्मन. एक तर तुला याच्यासोबत माफीमोल करीन, नाहीतर मी तरी होईल. एवढं मात्र तू ध्यानात ठेव. परत भेटू पुढच्या मैदानात, तेव्हा लक्षात ठेव, उगाच तुमच्या लग्नात विघ्न नको. तुमच्या मध्ये येऊन मी त्याचा खडा टाकला त्याबद्दल माफ करा. येतो मी. गुड बाय. पराग Right, that's right.